शिळा पडलेली आहे. परब्रह्मचंद्राने आश्रमाबद्दल माहिती विश्वामित्राला विचारली तेव्हा विश्वामित्राने अहिल्याची संपूर्ण कथा सांगितली आणि विनंती केली, म्हणजे शिळारूपी अहिल्या पडलेली आहे, तिचा आपण उद्धार करा. विश्वामित्राच्या विनंतीला मान देऊन परब्रह्मचंद्राने आपला पदस्पर्श त्या शिळेला केल्याबरोबर शिळा होती मनुष्य झाली, ज्याची चरणाची चाले त्या दगडाची स्त्री झाली. विठ्ठला विठ्ठला वार्ता पसरली. परब्रह्मचंद्राच्या पदस्पर्शाने दगडाची स्त्री झाली. काही ऋषी मुनी होते, त्यांचं लग्न झालेलं नव्हतं, त्यांना खूप आनंद झाला. म्हणजे बरं झालं आपण मी एक दगड घेऊन जाऊ परब्रह्मचंद्राकडे, परब्रह्मचंद्राने विनंती करायला सांगू, परब्रह्मचंद्र पदस्पर्श करतील, पदस्पर्श दगडाला केल्याबरोबर दगडाच्या स्त्रिया होतील, दगडाच्या स्त्रिया झाल्या तर आपण खुशाल तपश्चर्या करत बसू, लग्न करू आणि त्याच्यानंतर खुशाल तपश्चर्या करत बसू. असे सगळे समविचारी ऋषी मुनी एकत्रित आले. ज्यांना ज्या आकाराची जाडीची उंचीची बायको हवी होती त्या शिळा डोक्यावर घेतली आणि परब्रह्मचंद्राच्या पर्णकोटीजवळ चित्रकूट पर्वताच्या ठिकाणी आले. हा सगळा मोर्चा आलेला आहे. थोडा आवाज आला म्हणून परब्रह्मचंद्र आपल्या झोपडीचं दार उघडून बाहेर बघतात तर सगळ्या ऋषी मुनींचा मेळावा आहे आणि प्रत्येकाच्या डोक्यावर एक एक शिळा आहे. परब्रह्मचंद्राने त्यांच्याकडे पाहिलं आणि त्यांनी परब्रह्मचंद्राकडे पाहता क्षणी त्यांना समाधी लागली. एवढं अप्रतिम सौंदर्य परब्रह्मचंद्राचं होतं. म्हणून जगतामध्ये सौंदर्य संपन्न वस्तू जर कोणती असेल तर तो एक भगवान परमात्मा. भगवान परमात्म्याचं सौंदर्य आहे. आपण भौतिक सौंदर्य बघतो आणि पापाची प्राप्ती करून घेतो. भगवत सौंदर्य बघण्यामुळे पाप निवृत्तीचं फळ आहे आणि ते भगवत सौंदर्य त्यांनी पाहिल्याबरोबर त्या प्रार्थना जे घेऊन आलेले होते त्यांच्या प्रार्थनेमध्ये बदल झाला. तो बदल असा झाला म्हणजे त्यांनी विचार केला की आपण परब्रह्मचंद्राला विनंती करू, दगडाला स्पर्श करते, दगडाच्या स्त्रिया होतील, दगडाच्या स्त्रिया झाली, आपण लग्न करू. पण लग्न झाल्यानंतर या दंडक करण्यामध्ये स्त्रीला ठेवायचं कुठे आणि स्त्री जर निघून गेली तर अपरिमित जीवाला दुःख भोगावं लागेल. म्हणून त्यांच्या विचारामध्ये असा बदल झाला. म्हणून जडाशी संबंध जोडून अखंड जीवानं दुःख भोगण्यापेक्षा नित्याशी संबंध जोडून अखंड सुख का भोगू नये. नित्य जगतामध्ये कोण आहे? अचलो यम सनातना, हा एक भगवान परमात्मा नित्य आहे. म्हणून भगवान परमात्म्याशी संबंध जोडा म्हणून त्यांनी सांगितलं, परब्रह्मचंद्रा आता आम्हाला तुझ्या बायका करून घे. तेव्हा परब्रह्मचंद्राने सांगितलं तुम्ही कृष्ण अवतारामध्ये या. विठ्ठला विठ्ठला आणि वेदातील कर्म श्रुती उपासना पर श्रुती ज्ञान पर श्रुती नाही निर्गुणामध्ये भोग होईना म्हणून त्यांनाही सगुणाची आवड झाली. त्या जाण वेद गर्भेच्या श्रुती. तेव्हा देवाने सांगितलं तुम्ही सुद्धा कृष्ण अवतारामध्ये या. अशा पहिल्या दोन अशा 5 प्रकारच्या गवळणी 5 गोकुळामध्ये आल्या, 5 यातीत जन्मल्या आणि गोकुळामध्ये त्या 3 अधिकारानं वागत असत. कोणी सुना, कोणी लेकी, कोणी एकी स्वतंत्रता. व्यवहारामध्ये सून, सासू, लेक याचं नातं माझ्यापेक्षा सगळ्यांना जास्त माहिती आहे. सून म्हटलं कुठलाच अधिकार त्याला नसतो. पूर्ण स्वातंत्र्य पारतंत्र्यामध्ये जगणारी जी जीव आहे ते सून आहे. काही बाबतीत स्वातंत्र्य, काही बाबतीत पारतंत्र्य ती लेक आहे.
आणि पूर्ण स्वातंत्र्य असलेली जी आहे ती सासू आहे. सासूला घराच्या बाहेर पडायचंय कुणाला विचारावं लागत नाही, घरात यायचंय कुणाला विचारावं, द्यायचं घ्यायचं काही विचारावं लागत नाही. घरामध्ये पूर्ण स्वातंत्र्य घरामध्ये असलेली जी आहे ती सासू आहे. म्हणून गोकुळातल्या कर्मपर श्रुती त्या सुना झाल्या, उपासनापर श्रुती त्या लेकी झाल्या आणि ज्ञानपर श्रुती त्या सासवा झाल्या. आता ज्ञानपर श्रुती ह्या सासवा सारख्याच असल्यामुळे घरामध्ये पूर्ण स्वातंत्र्य सासूनाच, पुढे मागे पाहायची शक्ती सत्ता ताकद यांची. म्हणून यांनी सकाळी उठून बघितलं अभंगाचं पहिलं पालती दुधाने. त्या गवळणीनं सकाळी उठून पाहिलं तर दुधान्या पालत्या दिसल्या. सकाळ कोणती, दुधाने कसे का, दुधाने कशाला म्हटले, ते पालत्या का घातल्या, फोडून का टाकल्या नाही. पहाती गवळणी, पाहणे म्हणजे काय? पहाती गवळणी पाहणे म्हणजे आत्मनिरीक्षण करणे. ज्याला खरा परमार्थ करून भक्ती प्रेम सुख प्राप्त करून घ्यायचं आहे त्या पारमार्थिक साधकानं सतत आत्मनिरीक्षण केलं पाहिजे. म्हणजे आतून किती प्रकारची शुद्धी झाली हे बघणं. कारण आतून सर्व प्रकारची शुद्धी झाल्याशिवाय तो भगवत भक्त भक्ती प्रेम सुखाचा अधिकारी होऊ शकत नाही. आणि गवळणीला तर रास क्रीडेच्या निमित्तानं भक्ती प्रेम सुख द्यायचं आहे, पण आतील सगळे विकार नाहीसे झाल्याशिवाय भक्ती प्रेम सुख मिळू शकत नाही. करिता देवाने दह्या दुधाची चोरी केली म्हणजे विकाराची चोरी केली. हे विचाराच्या नजरेने त्या गवळणीने पाहिलं, त्याला पाहणे म्हटलं. विठ्ठला विठ्ठला हे उद्गार आहेत ज्ञानावर अधिकारावर असलेल्या गवळणीचे स्वानुभवाचे उद्गार आहेत. कारण जो ज्ञानी असतो त्याला कर्म स्वातंत्र्य असतं, जे अज्ञानी असतात त्यालाच कर्माचं बंधन असतं. मानवी जीव दशेचा जर विचार केला तर जगामधला एकही मनुष्य क्षणभर सुद्धा कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही. पण तुमची आमची उत्पत्तीच 3 गुणामध्ये सत्व रज तम. या 3 गुणातून कर्मातून पाप पुण्यातून सुख दुःखाच्या प्रक्रिया जीवनामध्ये येतात. मग जगातला एकही मनुष्य क्षणभर सुद्धा कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही. सर्वांचा अनुभव बघा. डोळ्यांनी बघणं असो, कानाने ऐकणं असो, तोंडाने बोलणं असो, पायाने चालणं असो, जन्म असो, मृत्यू असो, तहान असो, भूक असो, स्वप्न असो, जागृती असो, हे काही केल्या जीवनातलं राहत नाही. मग त्याग कशाचा केला? विठ्ठला विठ्ठला भगवद्गीतेमध्ये भगवान अर्जुनाला म्हणतात, बाबा तुला प्रसंगानुरूप तुला विहित कर्म प्राप्त झालं तर ते कर्म तू फलाशा सोडून करत जा. अहंकार विरहित निष्काम बुद्धीनं नित्य नैमित्तिक कर्म जो पारमार्थिक साधक करत असतो त्या पारमार्थिक साधकाला कालांतरानं कर्म साम्य दशा कर्मातीत अवस्था प्राप्त होत असते. आणि कर्मातीत परमार्थातली सर्वश्रेष्ठ अवस्था प्राप्त झाल्यानंतर त्या पारमार्थिक साधकाला सद्गुरू स्वतःहून दर्शन देतात. आणि सद्गुरूंच्या स्वतःहून दर्शनानं त्या सद्गुरूंचा महावाक्याचा बोध त्याच्या जीवनामध्ये होऊन मल विक्षेपावरून सगळे निघून जातात.
विकाररहित अंतःकरण अवस्था होत असते आणि विकाररहित अंतःकरण अवस्था ही परमार्थातली सर्वश्रेष्ठ अवस्था आहे. आणि ही अवस्था प्राप्त झाले की त्या पारमार्थिक साधकाच्या जीवनामध्ये ब्रह्मज्ञानाचा उदय होत असतो. आणि ब्रह्मज्ञानाचा उदय झाला त्या पारमार्थिक साधकाला प्रपंच दृष्टीस पडत नाही, सगळी भगवतमय सृष्टी त्याला दिसत असते. म्हणून स्वतः भगवान परमात्मा एका ठिकाणी म्हणतात, मी जर पारमार्थिक साधकाच्या जीवनामध्ये जर व्यक्त झाला, माझा साक्षात्कार झाला, तर त्या भगवत भक्ताला प्रपंच दृष्टीस पडत नाही. सूर्याच्या किरणाने तुपाचा कठीणपणा जसा जातो तसा भगवान परमात्मा म्हणतात, हा स्थूल देहरूपी डेरा तसाच ठेवून मी लिंग देहाचा नाश करतो. हा स्थूल देह रूपे डेरा मी तसाच ठेवून मी लिंग देहाचा नाश करतो आणि हा स्थूल देह रूपे डेरा पालता घालून ठेवतो. फोडला तर नाही, कारण या स्थूल देहरूपी देहाकडून भगवंताच्या परमार्थाच्या साधना घडाव्या म्हणून फोडला नाही. आणि मोकळा का केला, तर मोकळं मन झाल्याशिवाय त्या मोकळ्या मनामध्ये भगवत नाम चिंतन साठणार नाही म्हणून मोकळा करून ठेवला. हे उद्गार आहेत ज्ञानोत्तर भक्तिवस्था प्राप्त झालेल्या महान भगवत भक्ताला प्राप्त झालेले जे भगवत भक्त आहेत, त्या भगवत भक्ताच्या जगदूत उभऱ्या गवळणीच्या रूपकानं संवाद साधतात. पाहती गवळणी तवती पालती दुधाणी. म्हणून या देहरूपी दुधाण्यातील सगळे मन चित्त मन बुद्धी विकार सगळे नाहीसे झालेले आहे. दुधाने पालती घालणे, दुधाने पालती घालणं म्हणजे देहासक्ती न उरणं, देहात ममत्व न उरणं आहे. देह उदास हे संसारातलं उदासपण नाही, परमार्थातलं उदासपण आहे. म्हणून देहासक्ती न उरणं आहे. तेव्हा त्या गवळणीचा आपसातला संवाद आहे, म्हणती नंदाच्या पोरे आजी चोरी केली खरे. या नंदाच्या पोराने अशा पद्धतीची चोरी केली पाहिजे, कारण या देहरूपी दुधाण्यातील लिंग देहात्मक अंतःकरणातील अविद्या आहे, काम क्रोध विकार आहेत, ते सगळे नाहीसे झालेले आहेत. बुद्धीतील विपरीत भावना गेलेली आहे. अनंत जन्मांचे संस्कार वासना अहंकार चित्तातले सगळे नाहीसे झालेले आहेत. संकल्प विकल्प नाहीसे झालेले आहेत. या अशा पद्धतीची चोरी या जगतामध्ये भगवान गोपाल कृष्णाशिवाय दुसरा कोणी करू शकत नाही. तया विन नासी नव्हे दुसरी या ऐशी. विठ्ठला विठ्ठल. काही चोऱ्या दुसऱ्याला करता येत नाही, आणि जरी केल्या तर त्याचा उपभोग घेता येत नाही. चित्तरूपी लोणी दुसऱ्याला चोरता येत नाही, आणि जरी चोरी केली तरी त्याचा उपभोग घेता येत नाही. चित्ताचा चोरीची लोणीची चोरी भगवान गोपाल कृष्णाशिवाय दुसरा कोणी चित्त चोरीले नंदाच्या नंदने तुका म्हणे येणे गरुड ध्वजे. अशा पद्धतीची चोरी या जगामध्ये भगवान गोपाल कृष्णाशिवाय दुसरा कोणी करू शकत नाही. मग त्या गवळणी म्हणू लागल्या, अगं तर भगवान परमात्मा तर निर्गुण निराकार आहे, मग इथे आला कसा? काही गवळणी म्हणल्या, अगं तो आला नाही, आणला गेला कोणी? अभंगाचं
त्याने अगुण आणला. अगुणाला गुणाला आणण्यासाठी अगोदर जीव द्यावा लागतो. जे जगत ऋतुकुमारीने अनेक जन्मांच्या परमात्म्याच्या साधनेतून अधिकार प्राप्त करून दिला. तुकाराम म्हणे बळी जीव दिला पाया. व्यवहार विषम सत्तेमध्ये करता येत नाही, व्यवहार समज सत्तेमध्ये होत असतो. जग सगुण आहे, संत सगुण आहे, मग निर्गुण देव कसा चालेल? म्हणून अशा निर्गुण देवाला सुद्धा जगत कल्याणासाठी संत महात्म्याने सगुण साकार वाणीलाही रूपाबळे करून कडे हरिदासाचे हे जगत ऋतुकोबऱ्याने आणला आहे. म्हणून त्या गोळी सापसातला संवाद आहे. सवे तुकिया मेला त्याने अगुण आणला विठो बारकुमाये हे आहे काल्याचं कीर्तन. आणि काल्याचं कीर्तन म्हटलं की वारकरी संप्रदायामध्ये संतांनी दंड घातलेला आहे. कार्यक्रम किती दिवसाचा जरी असला तरी त्याची सांगता मात्र काल्याच्या कीर्तनानं करावी लागते. म्हणून याला सांगतेचं कीर्तन म्हणतात, याला समाप्तीच्या परिसमाप्तीचं कीर्तन म्हणतात, याला कलशाचं कीर्तन म्हणतात, याला प्रसादाचं कीर्तन म्हणतात. कारण या कीर्तनातून स्वतः भगवान परमात्मा प्रसाद देत असतो. भानुदास गीते गात प्रसाद देतो पंढरीनाथ. पण त्याचा विधी आहे. ह्याची अनुवाद कदा सर्व काळ करुणी गोपाळ कालास. भगवान गोपाल कृष्णाने गोकुळामध्ये जे चरित्र केलं त्याचं श्रवण उच्चारण केल्यानंतरच हा काल्याचा प्रसाद तुम्हाला प्राप्त होत असतो. विठ्ठला विठ्ठला. संतांनी दंड घातला. कीर्तनकार छोटा असो मोठा असो, विद्वान असो अगर विद्वान नसो, त्याने गोकुळामध्ये भगवान गोपाल कृष्णाचं जे चरित्र केलं त्याचं श्रवण आणि उच्चारण करायचं आहे. असा कीर्तन चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. हे चरित्राचं श्रवण उच्चारण केल्यानंतरच काल्याचा प्रसाद प्राप्त होत असतो. म्हणून कीर्तनकार बांधलेला असतो. इतर कीर्तनामध्ये विषय घेतात, पण कीर्तनकार काल्याच्या कीर्तनामध्ये कीर्तनकार जरी प्रतिवर्ष बदलला तरी विषय मात्र भगवान गोपाल कृष्णाने गोकुळामध्ये जे चरित्र केलं तेच सांगावे लागतात. असा सगळ्या संतांचा दंड काही. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. चरित्र कशाला म्हणतात? ज्या करण्यातून पाप पुण्य उत्पन्न होत नाही त्याला चरित्र म्हणतात. तुमच्या आमच्या करण्यातून पाप पुण्य उत्पन्न होतं म्हणून तुम्ही आम्ही केलेलं चरित्र ठरत नाही की कादंबरी ठरते. चरित्र या जगतामध्ये फक्त दोन व्यक्तीचं आहे, एक संताचं आणि दुसरं देवाचं. संताचं चरित्र संताच्या पुण्यतिथी दिवशी गातात आणि देवाचं चरित्र काल्याच्या दिवशी. विठ्ठला विठ्ठला भगवंताच्या गोकुळामध्ये केलेलं चरित्र काल्याच्या दिवशी काय फल आहे? तर फल असं आहे, दीन आणि दुर्बळाचे सुखरासी हरिकथा, तारो भवसागराचे उच्च नीच अधिकार.
अंतजापासून ब्राह्मणापर्यंत तरुण निर्माण या भूसागरातून नाव कोणती जर असेल तर भगवान गोपाल कृष्णाने गोकुळामध्ये जे चरित्र केलं त्याचं सर्व उच्चारण जर आपण काल्याच्या दिवशी केलं तर हे फल आहे. काल्याच्या दिवशी आपण भगवान गोपाल कृष्णाने गोकुळामध्ये जे चरित्र केलं त्याचं श्रवण उच्चारण जर काल्याच्या दिवशी तुम्ही आम्ही केलं तर पूर्व जन्मामध्ये आपल्या हातून ब्रह्महत्याची जी महापातक झालेले आहेत त्या महापातकाच्या निवृत्तीचं फळ देणार हे चरित्र आहे. काल्याच्या दिवशी आपण गोकुळामध्ये भगवान गोपाल कृष्णाने चोरी कर्म केलं त्या चोरी कर्माचं काल्या दिवशी सर्व उच्चारण जर केलं तर पूर्व जन्मामध्ये आपल्या हातून सोनं चोरण्याचं जे महापातक लागलेलं आहे त्या महापातकाच्या निवृत्तीचं फळ देणार हे चरित्र आहे. विठ्ठला श्रवण आणि उच्चारण करायचं, आचरण मात्र करायचं नाही. आचरण प्रभुरामचंद्राच्या चरित्राचं करावं, श्रवण उच्चारण भगवान गोपाल कृष्णाच्या चरित्राचं करावं. तुम्ही म्हणाल महाराज दोन्ही देव अवतारच आहेत, प्रभुरामचंद्राचं चरित्र आचरणाला सांगतात आणि भगवान गोपाल कृष्णाचं चरित्र आम्ही आचरणात आणलं तर काय फरक पडेल? तर माझं म्हणणं असं काहीच फरक पडणार नाही. फक्त एकच आहे, भगवान गोपाल कृष्णाने इतर कार्य जे केले ते कार्य जर तुम्हाला करता आले तर काय अडचण आहे भगवान गोपाल कृष्णाचं? प्रमाण दिलं, गोवर्धन करंगळीवर उचलला, हे कार्य देवाने केलं. आणि तुमच्या आमच्या डोक्यावर एक 5-25 गव्हाचे पोते जर दिले तर काय परिस्थिती होईल? भगवंताचं एवढं भव्य दिव्य चरित्र आपल्याला आचरता आणता येणार नाही. देवाने 16,108 बायका केल्या, मग करा 16,108 बायका. आज वर्तमान स्थितीमध्ये काय परिस्थिती आहे? एक सुद्धा मिळायची मला मारे 16,000. एवढं भव्य दिव्य गोपाल कृष्णाचं चरित्र आहे. 16,108 बायका बरोबर देव एकदा 16,108 उपदेवाचे झालेले होते. एवढं भव्य दिव्य भगवंताचं चरित्र तुम्हाला आचरता आणता येणार नाही. त्याचं श्रवण आणि उच्चारण करण्यामध्ये तुमचं आमचं परम कल्याण आहे. विठ्ठला विठ्ठला. देवाने कोणत्या अवस्थेमध्ये चरित्र केलं? जगद्गुरु तुकोबरे केली अनुवाद करा. ए दशे चरित्र केले नारायण गोधने राखीत आहे. गोधने म्हणजे गायी राखत असताना देवाने चरित्र केलं. गोकुळामध्ये रांगत असताना भगवंतांनी चरित्र केलेलं आहे. ज्ञानोबर एके ठिकाणी अनुवाद करतात. रांग तरंगने चोरे तलोने, रांग तरंगने चोरे तलोने, केलेले आहे. हा चोरी करणारा कोण आहे? नामदेव एका ठिकाणी गातो. पर ब्रह्मनिष्ठा दोहा गवळ्या घरी वाके बाळ्या
कृष्ण नवनीत निष्काम तो हा प्रत्यक्ष भगवान परमात्मा विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. वास्तविक पाहता देव जन्मण्यापूर्वी चरित्राला सुरुवात झालेली आहे. ज्यावेळेला देवकींना वसुदेवांना कंसाने बंदी खाण्यामध्ये ठेवलं, पण त्याही बंदी खाण्यामध्ये भगवत अवतार करायची वेळ आली. त्या वेळेला दिव्य प्रकाशासहित भगवान परमात्मा त्या बंदी खाण्यामध्ये प्रगट झालेली आहे. वैवर्षात चतुर्भुज दिव्य प्रकाश आहे. लख प्रकाशानं ते कारागृह प्रकाशानं हे झाले, उजळून गेलेलं आहे. देवकीनं विनंती केली आणि विनंती केल्यामुळे भगवंताचं गोंड स्वरूप देवकीच्या मांडीवर पहुडलेलं बघून वसुदेव देवकींना परमानंद झालेला आहे. वसुदेवाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. देवकी विचारते, अनंत जन्मांची साधना, देवपुटी जन्माला आला, तुमच्या डोळ्यामध्ये पाणी. दोघाचा संवाद आहे. जनी कंसाशी कळेल माझ्या बालकाशी वधी. आणि दोघाचा संवाद देव ऐकत होते. आज्ञा केली नंदाच्या घरा भगवंताची आज्ञा वसुदेवाने देवाला टोपलीमध्ये घेतलं आणि देव डोक्यावर घेण्याबरोबर वसुदेवाचे सगळे बंधन गळून पडलेले आहेत. म्हणून आपणही दररोज पारमार्थिक साधना करून आपण जर देव डोक्यावर घेतला तर आपले संसाराचे बंधन काय, पारलौकिक बंधन काय आणि अनादी कालापासून जीवाच्या ठिकाणी जन्म मृत्यूचं बंधनही नाहीसं होतं. विठ्ठला विठ्ठला पारमार्थिक साधना करून देव डोक्यावर घेतला पाहिजे. आणि भगवंताला डोक्यावर घेऊन भगवंत गोकुळामध्ये आले सुद्धा. कीर्तनामध्ये खूप लोक येत असतात आणि भगवंत गोकुळामध्ये प्रकट झाल्यामुळे काय आनंद आहे. जगद्गुरु तुकोबर एका ठिकाणी सुरुवात करतात, गोकुळच्या 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 सुखा कृष्ण गोकुळामध्ये प्रगट झाल्यामुळे गोपाळ वाषाणा एवढा आनंद झालेला आहे, जो आनंद आपण शब्दाने वाणीने वर्णनही करू शकत नाही, असा अवर्णनीय स्वरूपाचा त्यांचा आनंद आहे. त्या आनंदाच्या भरामध्ये कुणी तोरण बांधलेली आहे. गुढिया पताका तोरणे, गुढिया पताका तोरणे, गुढिया पताका तोरणे, बालकृष्ण नंद घरी आनंद
एवढा आनंद आहे गोपाळवासियांना. गुड्या उभारल्या, पूर्ण बांधलेलं आहे, सडा सारून रांगोळी काढली, कोणी गाणं म्हणत आहे. एवढ्या आनंदी वातावरणामध्ये बुद्ध शंकरादी योग म्हणजे कैलासून साक्षात शिवजी भगवान गोपाल कृष्णाला भेटण्यासाठी गोकुळामध्ये आलेले आहेत. शिवजीचा वेश पाहिला, भगवे वस्त्र परिधान केले, लांब लांब जटा आहेत, गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा आहेत, वासुकी सर्प आहे, त्रिशूळ आहे, डमरू आहे, मागण्याची झोळी आहे. आणि गोकुळामध्ये भिक्षा मागत असताना यशोदा मातेचं घर आलं. बाहेरून आवाज दिला, यशोदा भिक्षा लाव. यशोदाचा नियम होता, प्रतिदिनी गोसावेला भिक्षा दिल्यानंतर प्रसाद ग्रहण करायचा. या न्यायाने दासीला सांगितलं, कोणी गोसावी बाहेर आलेल्या भिक्षा घाल. दासीनं काही धान्य काही फळं घेतले आणि शिवजी रूपी उभा होते त्यांना भिक्षा देण्यासाठी गेली. शिवजी म्हणले, मला ही भिक्षा नको आहे, इथे लहान मूल जन्माला आलेला आहे, त्याला पाहण्याची मला भिक्षा हवी आहे. दासी परत यशोदा मातेकडे गेली, म्हणले गोसावी भिक्षा घेत नाही. यशोदाला मातेला वाटलं भिक्षा कमी की काय, म्हणजे डबल घेऊन जा. डबल घेऊन आले. डबल घेऊन आल्यानंतर एवढी आतुरता भगवान शिवजीला भगवान गोपाल कृष्णाला भेटण्याची लागली होती की त्यांचं संपूर्ण शरीर थरथर कापू लागलं, वट फटफडू लागले आणि सांगितलं, जोपर्यंत इथे लहान मूल जन्माला आलेला आहे त्याला मला दाखवत नाही, भेटवत नाही, तोपर्यंत मी घर सोडून जाणार नाही. तिथेच ते ध्यानाला बसले. विठ्ठला विठ्ठला कैलासवर शिवजी आपल्याला भेटण्यासाठी आले. त्यांनाही एवढी आतुरता शिवजींना भेटण्यासाठी झाली होती की त्यांनी रडायला सुरुवात केली. घर डोक्यावर घेतलं. यशोदा मातेने समजवायचा प्रयत्न केला. गोकुळातल्या सगळ्या गवळणी आल्या, भगवंताला समजवायचा प्रयत्न करतायत. रडते माझे बाळपाने समजा. काही केल्या भगवंत समजत नाही. एक गवळण खिडकी जवळ गेली आणि खिडकी उघडून बाहेर बघितलं तर शिवजी जिथे ध्यानाला बसले होते त्यांचे ओठ फडफडत होते. यशोदा मातेला बोलावून घेतलं, म्हणले, बघ याच गोसावीनं काहीतरी आपल्या बाळावर जादू टोना केलाय, बघ त्याचे ओठ फडफडतय, तो मंत्र म्हणतोय म्हणून आपला बाळ रडतोय. यशोदा माता घाबरून गेल्या. शेवटी शांडिली ऋषीला निमंत्रण देऊन तिथे बोलावण्यात आलं आणि शांडिली ऋषीने त्यांनी आत्मज्ञानाने जाणलं. तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं, हा गोसावी दुसरा तिसरा कोणी नसून प्रत्यक्ष कैलासवर शिवजी भगवंताला भेटण्यासाठी आले. आणि जोपर्यंत या दोघांची भेटी होत नाही तोपर्यंत हा रडायचा थांबणार नाही. यशोदा मातेला जवळ बोलावून घेतलं, म्हणजे माते, जोपर्यंत या दोघांची भेटी घडवत नाही तोपर्यंत हा रडायचा थांबणार नाही. यशोदा माता म्हटलं, हे कसं शक्य आहे? अहो, किती अनंत वर्षाची अनंत जन्मांची तपश्चर्या म्हणून आम्हाला लहान मुल आम्हाला शेवटी मिळालेलं आहे. आणि या लहान मुलानं त्या गोसाव्याचा वेश बघा, किती उग्र वेश आहे. लांब लांब जटा आहेत, उग्र डोळे आहेत, त्रिशूल आहे, डमरू आहे, रुद्राक्षाच्या माळा, भगवे वस्त्र आहेत आणि गळ्यामध्ये वासुकी सर्प आहे. हे लहान मुलाला जर दाखवलं तो जर भिला तर. शांडिल ऋषी म्हणले, अगे यशोदा, तुझा मुलगा म्हणजे काळाचा काळ आहे, तो कशाला भेट देऊ, सगळ्याला भिडवतो, काही अडचण नाही. शेवटी शांडिली ऋषीची आज्ञा म्हणून यशोदा माता तयार झाल्या. सुंदर भगवंताचं गुंड स्वरूप धारण केले, दृष्टमणी घातलेले आहेत आणि जिथे शिवजी बसले होते त्या पुढ्यामध्ये जाऊन यशोदा माता बसल्या. विठ्ठला कृष्णाकडे पाहिले, भगवान गोपाल कृष्णाने शिवजीकडे पाहिलं. हरिहराची भेट झाली. एवढा परमानंद दोघांना झालेला आहे की पटकन शिवजीने त्या आनंदाच्या लहरीमध्ये यशोदा मातेच्या मांडीवरचं भगवंताला उचललं आणि कैलास आनंदाला प्राप्त झाले. बऱ्याच वेळेला त्या आनंदाची अवस्था भोगल्यानंतर ज्या वेळेला कैलास आनंदातून उत्थान शिवजी झाले आणि भगवान गोपाल कृष्णाला यशोदा मातेकडे देत असताना शिवजी भगवान गोपाल कृष्णाला म्हणतात, एवढ्या लीलेनं माझी तृप्ती झालेली नाही, मी तुझ्या लीला पाहण्यासाठी गोकुळ सोडून जाणार नाही. म्हणून आजही गोकुळाच्या बाहेर आशेश्वर महादेवाचं मंदिर आहे, तिथे आजही शिवजी भगवान गोपाल कृष्णाच्या लीला पाहण्यासाठी आजही शिवजी तिथे उभे आहेत. विठ्ठला कौसाची भयभीतच असतात. आता शत्रू गेला कसा गोकुळामध्ये याचं चिंतन सोडून त्याला ठार कसं मारता येईल सभा बोलावली
आणि त्या सभेमध्ये असं ठरलं, माझा शत्रू जिवंत पकडून येईल, मारून पकडून मी अर्ध राज्य देईल. त्या सभेमध्ये पुतना नावाची राक्षस उठली. तिला ते विडा उचलला आणि कंसाने ते मान्य केलं, कारण चैतन्याला अविद्याच आवृत्त करू शकते आणि पुतनाही अविद्या आहे. पण विचार केला तिला, शत्रू चालाक आहे, इकडे गोकुळा कसा गेला आणि आपणही चालाकीनं त्याला मारायचे. सुंदर रूप धारण केलेले असताना मध्ये हलन विष धरलेला आहे. आणि पुतना श्रावण वद्य चतुर्दशीला गोकुळामध्ये प्रवेश करती झाली. आता गोकुळामध्ये श्रावण वद्य चतुर्दशीलाच पुतनाने का प्रवेश केला, तर त्याचं उत्तर असं आहे, पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, मन, बुद्धी, चित्त, अहंकार या 14 स्थानातून शरीरामध्ये वासना प्रवेश करते आणि पुतना ही मूर्तिमंत वासना आहे. विठ्ठला विठ्ठला चतुर्दशीला गोकुळामध्ये पुतनेनं प्रवेश केला. सगळ्या बालकांना बाण मारत असताना यशोदा मातेचं घर आलं. बाहेरून आवाज दिला, यशोदा. नवीन आवाज आहे. यशोदा माता बाहेर येतात. अगं कोण आहे, कुठली, काय, परिचय नाही, काही नाही. अगं मी लांबून तुझी मावस बहीण पडते. पण त्या काळी असं होतं, अतिथी देवो भव हा न्याय होता. कुणी अनोळखी वगैरे आधी जर आला तर त्याचा आदर सत्कार करायचा, पारंपरिक त्याची कल्पना. यशोदा मातेने तिचा आदर सत्कार केला आणि तिने विचारलं, कुठे भगवान गोपाल कृष्ण. त्या दोघीचा संवाद भगवंत पाळण्यामध्ये ऐकत होते आणि विचार केला भगवंताने, म्हणजे पहिलंच बहुणीचं गिरायक केलं, याला जर नाट लागला तर मला परत अवतार घ्यावा लागेल. रडायला सुरुवात केली. पुतना म्हणले, अगं यशोदे तो जागा आहे. पाळण्याजवळ गेली, भगवंताला उचलून घेतलं. ज्या कार्यासाठी आली होती तिनं ते कार्य सुरू केलं. विठ्ठला मांडीवर घेऊन ज्या कार्यासाठी आली होती तिने ते कार्य सुरू केलं. आपल्या स्थानाला भगवंताला लावलेलं आहे. भगवंत डोळे मिटून विचार करतात, हिला मारावं, स्त्री हत्येचं पातक आहे. भगवंत डोळे मिटून विचार करतात, माता म्हणावं, मला ठार मारण्याचा प्रयत्न करते, शत्रुत्व भाव आहे. बरं, शत्रू म्हणावं, मातृत्व भाव घेऊन आली इथे, मातृत्व भाव आहे. शत्रुत्व भाव, मातृत्व भाव हे विरोधी धर्म एकत्रित कसे, त्याचं उत्तर असं आहे, पूर्वजन्मामध्ये ज्या वेळेला बळीच्या यज्ञामध्ये भगवंताचं सुंदर वामन बटूक सुंदर स्वरूप प्रवेश करत झालं, त्यावेळेला बळीची मुलगी रत्नमाला ती यज्ञामध्ये सहभागी होण्यासाठी आली होती. आणि आपल्या मुलाला पाजत असताना ते वामनाचं बटूक भगवंताचं सुंदर स्वरूप पाहिल्यानंतर तिच्या मनामध्ये भाव जागृत झाला. म्हणजे काय सुंदर बालक आहे, आपलं दूध जर पाजलं तर अधिक सुंदर, अधिक बलिष्ठ होईल. भाव जागृत झाला, दूध पाजायचा. आणि ज्या वेळेला देवाने बळीला पाताळ दाखवलं त्यावेळेला तिच्या मनामध्ये क्रोध भाव जागा झाला. म्हणले, या बालकाला आता दूध पाजण्याच्या ऐवजी विष पाजून मारलं पाहिजे. त्यावेळेला भगवंताने तिला वर दिला होता, तू कृष्ण अवतारामध्ये ये, तुझ्या दोन्ही इच्छा मी पूर्ण करेन. विठ्ठला विठ्ठला स्वरूपामध्ये आलेली होती. म्हणून भगवंताने दूध प्राशन केलं, विष प्राशन केलं, रक्त प्राशन केलं, पंच प्राशन करू लागले. तेव्हा तिच्या असं लक्षात आलं, हा असाधारण बालक आहे. सोड 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 म्हणून टाहो फोडला. भगवंत म्हणतात, एकतर मी कुणाला पकडत नाही आणि एकदा का जर पकडलं मुक्त केल्याशिवाय सोडत नाही. पुतनेला भगवंताने सायुज्य मुक्तीची प्राप्ती करून दिली. प्रत्यक्ष भगवान परमात्म्याचा त्याला स्पर्श झाला. आणि हे पुतना नावाचं चरित्र आपण काल्याच्या दिवशी त्याचं सर्वट उच्चारण जर केलं तर महान पातकाच्या निवृत्तीचं फळ देणारं हे चरित्र आहे. अनेक राक्षसांना कंसाने पाठवले, काग घरीच्या मारले बाल अवघे दैत्य खाणी कागासुरे, बगासुरे, रिटासुरे, अरिष्टासुरे, अनेक राक्षसांना पाठवलेले. कागासुर कशाला म्हणतात, या असुराचं कावळ्याप्रमाणे शरीर होतं म्हणून याला कागासुर नाव प्राप्त झालं. लक्षात आणि याचा विचार जर करायचा जर असेल, जो काग दृष्टीचा आहे त्यालाच कागासुर म्हटलेला आहे. विठ्ठला विठ्ठला चांगल्या भागावर कधी बसत नाही, जिथे जखम झाली तिथे बसतो, टोचा मारतो. तसं व्यवहारामध्ये सद्गुण न पाहता दुर्गुण पाहतात आणि शब्दाने त्याची निंदा जो करतो त्यालाच कागासुर म्हटलेला आहे. सगळे विषय आपल्या शरीरामध्येच असतात, फक्त ती वैचारिक दृष्टीकोन आपण ते पाहिली पाहिजे. ज्या वेळेला आपल्या मनामध्ये क्रूरवृत्ती वृत्ती निर्माण होईल तेव्हा आपण असं समजायचं, आता आपण कंस आहोत. विठ्ठला विठ्ठला
फक्त त्याचं परीक्षण आपण केलं पाहिजे. सगळ्या राक्षसांचा वध केलेला आहे. देवाने 3 ठिकाणी लीला केली आहे. आपल्या भक्ती लीलेला सुरुवात करत असताना गोकुळामध्ये सगळ्या गोपाळांना बरोबर घ्यावं, प्रत्येक गवळणीच्या घरी जायचं आणि गवळणीच्या घरी जाऊन दही दूध तूप लोणी खायचं. पण एवढ्यावरच थांबायचं नाही. सासूच्या सुनेच्या तोंडाला दही तूप लोणी लावून सासू सुनेमध्ये भांडणं लावायचे काम करायचे. अशा खोड्या देवाच्या सुरू झाल्या. त्याचं कारण काय? कारण गोकुळामध्ये ज्या गायी होत्या, गोकुळामध्ये जे वृक्ष होते, गोकुळामध्ये जे गोपाळ होते, गवळणी होत्या, गोपिका होत्या, त्या कोण होत्या? हे महान भगवंत भक्त आहे, ज्यांनी हजारो वर्ष तपश्चर्या करून ब्रह्मानंदाची प्राप्ती त्यांना झाली होती. पण ब्रह्मानंदाच्या पुढचं एक भक्ती प्रेम सुख त्यांना प्राप्त नव्हतं आणि ते भक्ती सुख प्राप्त करून घेण्यासाठी भगवंताने त्यांना वर दिला होता, तुम्ही कृष्ण अवतारामध्ये या, मी तुला भक्ती प्रेम सुख प्राप्त करून देईन. विठ्ठला विठ्ठला. भक्ती प्रेम सुख देण्यासाठी भगवंताच्या खोड्या सुरू होत्या. अनेक खोड्या सुरू झालेल्या आहेत. अनेक गवळणींनी गाराणे काढायला सुरुवात केली. एक गवळण आणली, म्हणले यशोदा अगं काय भगवान गोपाळ कृष्ण सकाळी सकाळी येतो, सडा सारवण केलेल्या अष्टदळाची रांगोळी काढत असताना तुझा भगवान गोपाळ कृष्ण येतो, लघुशंका करतो, बाजूला सरक म्हणलं तो प्रदक्षिणा घालायला लागतो, रांगोळी सुद्धा काढू देत नाही. या लीलेचा अर्थ असा आहे, भगवान गोपाळ कृष्णाला त्या गवळणीला हे सुचवायचं होतं की तू अष्टमा सिद्धीच्या नादी लागू नको. भक्ती प्रेम सुखासाठी अष्टमा सिद्धी आडवी येणार आहे. त्या लीलेच्या माध्यमातून भगवंताला त्या गवळणीला हे सुचवायचं होतं. विठ्ठला विठ्ठला. म्हणजे अगं यशोदा, अहो सकाळी सकाळी येतो आणि गाईला धार काढण्याच्या अगोदर वासराला सोडतो, सगळं दूध वासरू पिऊन घेऊन जातात, आणि काय करावं? या लीलेचा अर्थ असा आहे, वत्स म्हणजे जीव, त्याच्या गळ्याला बिर्ड म्हणजे जन्ममृत्यूचा बंध आहे, गाय म्हणजे प्रेम स्वरूपा भक्ती आहे, दूध म्हणजे प्रेमामृत आहे, आणि तो प्रेमामृत देणारा म्हणजे शुद्राचे कर्तव्य कर्म सांभाळून जन्म झाल्यानंतर आपल्याला क्षत्रियाचा जन्म मिळतो, क्षत्रियाचे कर्तव्य कर्म सांभाळून आपल्याला ब्राह्मणाचा जन्म मिळतो, ब्राह्मणाचे कर्तव्य कर्म सांभाळून 100 होतो जीव. भगवंत म्हणतात या जीवाला मुक्त होण्यासाठी एवढा विलंब जर लागत असेल तर माझ्या अवताराचं कारण काय, प्रयोजन काय? म्हणून माझा भगवंत त्वरित मुक्त झाला पाहिजे, म्हणून हे सगळे नियम मोडीत काढतो. या लीलेचा अर्थ असा आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. गवळणीचे घराणे सुरू झाले. भगवान गोपाळ कृष्ण तो दही दूध तूप लोणी खातो, मडकं फोडतो, हेच त्यांचे घराणे. मग यशोदा माता म्हटल्या असं करा ना, तुम्ही शेजारच्या घरी नेऊन ठेवा नाही सगळं, मग ते चोरी होणार नाही तुमच्या घरची. गवळणी म्हणल्या अगं यशोदे, आम्ही शेजारच्या घरी नेऊन हे ठेवून पाहिलं, पण तुझा भगवान गोपाळ कृष्ण सगळ्या सोंगड्याला बरोबर घेऊन घरामध्ये प्रवेश केल्यानंतर घरामध्ये जर खायला काही नाही मिळालं तर काय म्हणतो, अरे आपण चुकून स्मशान भूमीमध्ये आलेलो आहोत, कारण इथे सगळी भूतावळ राहते, इथे खायला काहीच मिळत नाही, कारण इथे माणसंच राहत नाही. या लीलेचा अर्थ असा आहे, ज्या घरामध्ये देव भक्तासाठी काहीच नाही ते घर स्मशान होत आहे. पण भगवद्गीता सुद्धा म्हणते जो स्वतः खातो त्याला चोर म्हटलेला आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. पदार्थ तयार करायचा,
तो देवापुढे ठेवायचा आणि त्याच्यानंतर त्या पदार्थाचा उपभोग घ्यायचा. आपला वैदिक धर्म असा सांगतो की प्रथम देवाला नैवेद्य दाखवायचा आणि तो नैवेद्य तो प्रसाद म्हणून ग्रहण करायचा. या लीलेच्या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना हा संदेश दिलेला आहे. विठ्ठला विठ्ठला गवळणीचे घराणे सुरू होते, पण यशोदा माता म्हणायला तयार नाही. का म्हणायला तयार नाही? बरं कसं म्हणतील यशोदा माता? तुम्ही खाऊन राजाचा गोळा घे, तुम्ही खाऊन राजाचा गोळा घे, तुम्ही खाऊन राजाचा गोळा. आळ धरा, आळ घेता जारंग धरा, आळ घेता जारंग धरा, आळ घेता जारंग धरा. तुम्ही बाळा घरच्या बाळा घे, गोकुळच्या नारी. तुम्ही बाळा घरच्या बाळा घे, गोकुळच्या नारी. कारण त्यांचा प्रश्न होता की आमच्या घरी येतो, दया दुधाची चोरी करतो. पण यशोदा मातेला हे काही पटत नव्हतं. बरं कसं पटेल? चोरी कोण करतो? जी वस्तू आपल्याकडे नाही त्याची माणसं चोरी करतात. जी वस्तू आपल्याकडे आहे त्याची चोरी करेल का? आता यशोदा मातेकडे 9 लाख गायी सतत दूध देणाऱ्या होत्या. दूध देणाऱ्या गायीची संख्या तर मोजता येत नाही, पण दूध देणाऱ्या गायीची संख्या 9 लाख. आता 9 लाख गायीचं दूध किती, तूप किती, लोणी किती, ताक किती, याची बेरीज लावा. आणि एवढं आमच्या घरी असताना तुमच्या माठातला माझा मुलगा आहे, तो दह्या दुधाची फोडी करतो. अगं पटण्यासारखं तरी बोलावं थोडं. उलट यशोदा माता त्यांच्यावरच रागावल्या. तुम्हीच काहीतरी माझ्या मुलाची फोडी करता. महाराजांनी ते प्रमाण दिलं. फोडी करता आणि माझ्या मुलावर आळ देता. त्यातली एक गवळण म्हणजे यशोदा असं मानणार नाही. माझ्या घरी जर तो आला मी त्याला बांधून टाकेल. आणि जी गवळण म्हणली होती तिच्याच घरी देव संध्याकाळी गेले. विठ्ठला सगळ्यांनी सगळ्या आपल्या सोबड्याला बाहेर जायचं सांगितलं. आणि ज्या शेजेवर गवळण झोपली होती आपल्या गवळ्याच्या शेजारी, गवळ्याची दाढी आणि गवळणीची वेणी पक्की गाठ बांधून देऊन निघून गेली. त्यावेळेस सकाळी उठायची सवय असायची आणि पहाटे उठण्याचा पहिला क्रमांक आपल्या आईसाहेबांचाच असायचा. कारण सगळा सारवण रांगोळी आईसाहेबाकडेच काम, सगळं दया दूध काढणं वगैरे सगळं काम त्या काळी आपल्या आईसाहेबाकडे असायचं. आणि त्यांना त्यांच्या इंद्रियाला सवयच लागली होती. पहाट झाली पडिले ओळण इंद्रिया सगळा उठायचा, सगळा सडा सारवण करायचा. पण त्यावेळेचा नियमच होता. पण आता हे सकाळी पहाटे उठायचा प्रयत्न केला गवळणीनं आणि उठल्या बरोबर गवळ्याच्या दाढीला झटका बसला. तसा तो ओरडला, रागावला. अगं म्हणले काय माझी दाढी ओढतेस? ते म्हणले अहो मी कशाला तुमची दाढी ओढू, माझीच तुम्ही वेणी का ओढतात हे सांगा. चापसून बघतात वेणीची दाढीची पक्की गाठ, सोडून पाहतात सुटत नाही. गवळी म्हणला अगं स्वयंपाक घरामध्ये विळी आणायची, विळी आण बघू आपण कापून बघू. ती म्हणली आता विळी आणायला मी एकटी कशी जाऊ, चला स्वयंपाकघरामध्ये दोघे गेले. विळीने कापून पाहिजे, कापत नाही. तो गवळी म्हणला हॉल मधला दिवा आहे ते दिवा आण. म्हणले मी एकटी कशी जाऊ दिवा आणायला. हॉल मध्ये आले दोघं, जाळून पाहिली जळत नाही. गवळ्याची दाढी जळली, गाठ नाही जळली. नैनम छिंदंती शस्त्राने या न्यायाने देवाने दिलेली गाठ होती. पहाट झाली, आजूबाजूचे लोक जागे झाले. अरे म्हणले हे सगळं लवकर उठणारं घर आहे, आणखीन यांचा दरवाजा बदल, काय अडचण आहे? 2-3 जण आले, दारावर थाप दिले आणि दारावर थाप दिले. उठा म्हटले, उजडलेला आहे, तुम्ही आणखीन झोपलेला आहात. हे दोन्ही दाढीचे वेणीची गाठ सहित दरवाजाजवळ आले. दरवाजा उघडला. हे दृश्य त्या 2-3 जणांनी बघितलं. ते हसू लागले. ती म्हणले हसू नका आणि गावात कुणाला सांगू नका. बस एवढंच म्हणायचं एखाद्या साहेबाकडे. म्हणले तुला म्हणून मी सांगते, कुणाला सांगू नको, गावात एवढंच म्हणायचं. वर्तमानपत्रापेक्षा सगळ्या गावात बातमी अगोदर पसरलेली. त्या न्यायाने सगळा गाव हजर. सगळे विनोदी दृश्यने एवढी फटफटीची झालेली आहे. म्हणले आता देवाने दिलेली गाठे भगवान गोपाल कृष्णाकडे दिल्याशिवाय सुटणार नाही. आता सगळा मोर्चा भगवान गोपाल कृष्णाच्या नंद महाराजाकडे घराकडे येऊ लागलेला आहे. प्रकार असा होता, आई साहेब होत्या उंच आणि आपले गवळी होते टेंगू.
आईसाहेबाच्या एका पावलामध्ये 2-3 पावलं चालावं लागायचे, दाढीला झटके बसायचे. तसे लहान मुलं मोठे सगळे असायचे. फटफजिती सहित मोर्चा यशोदा मातेच्या घराकडे आला. लांबूनच भगवान गोपाल कृष्णाने पाहिलं, म्हटली बरं झालं, मला बांधायला निघाले होते, देवाने तुला बांधलं. शेवटी विनंती केली, अन्यन्य भावाने शरण गेले ते कुटुंब आणि देवाने कृपा दृष्टी टाकल्याकडून संध्याच्या सुटल्या गाठी झालो मोठी शीतळा. विठ्ठला विठ्ठल अशा भगवंताच्या अनंत खोड्या आहेत. असं भगवंत एकदा यशोदा मातेकडे हट्ट धरून बसले. एका डोहामध्ये त्यांना चंद्राचं प्रतिबिंब दिसलं आणि ते प्रतिबिंबच मला खेळण्यासाठी दे, असा यशोदा मातेकडे हट्ट धरून बसले. यशोदा माता म्हटले, अरे ते चंद्राचं प्रतिबिंब आहे, ते कसं काढता येईल, तुला अनेक खेळण्या देते, सगळ्या खेळण्या दिल्या देवाना. देव ऐकायला तयार नाही, रडायला सुरुवात जी केली ती रडायचं थांबायलाच तयार नाही. सगळ्या गोकुळामध्ये कडेवरून यशोदा माता फिरल्या, भगवंत रडायचे थांबायला तयार नाही. यशोदा मातेने शेवटी पाण्यामध्ये घातलं, पाण्याला झोका दिला, भगवंत रडायचे थांबत नाही. आणि त्या वेळेला राधा त्या वाटेने जात असताना रडण्याचा आवाज म्हणून यशोदा मातेच्या घरी सहज आल्या. आणि सहज आल्यानंतर भगवंत पाण्यामध्ये रडत आहेत. पाण्याजवळ आली आणि सहज उचलून घेतली, भगवंत रडायचे थांबले. पाण्यामध्ये ठेवले की रडायचे, हातावर घेतले की रडायचे थांबायचे. यशोदा माता आश्चर्यचकित होऊन बघतच राहिल्या. म्हणजे काय ग जादू आहे तुझ्या हातामध्ये, हातामध्ये घेतला तो रडायचा थांबतो, पाण्यात ठेवला रडतो आहे. अगं आम्ही किती समजवायचा प्रयत्न केला, सगळ्यांनी गोकुळातल्या गवळणी समजवायचा प्रयत्न केला, तो रडायचाच थांबत नाही. आणि तू हातावर घेतल्याबरोबर रडायचा थांबतो, तू असं कर. घरी घेऊन जाता याला. ठीक आहे म्हणले, तुमच्या आज्ञा म्हणून घरी आणलं राधेला, पलंगावर ठेवलं. आणि राधेच्या मनामध्ये भाव असा झाला, म्हणले देवा एकांत आहे आणि तू जर मोठा झाला तर आपल्याला भक्ती प्रेमाच्या गप्पा मारता येतील. भाव राधेचा ओळखून देव मोठे झाले, त्यांच्या गप्पा सुरू झाल्या. आणि गप्पा सुरू झाल्या तेवढ्या अवधीमध्ये राधेचा पती अनया कावड घेऊन पाण्याची दारावर आला. आणि दारावर आल्याबरोबर आतून आवाज ऐकल्याबरोबर त्याची तळपायाची आगच मस्तकाला गेली. म्हणजे घरामध्ये कोणी नसताना आपली पत्नी कुणाला बोलते, एवढा रागावला, दारावर थापा देऊ लागला. उघड म्हणले दरवाजा, कुणाची बोलतेस तो? राधा घाबरून गेली. भगवंताला म्हणली, आता तू मोठा झालास, पण आता माझा पती बाहेर आलेला उभा आहे आणि आता तू लहान हो. देव म्हणले, मला लहानाचं मोठा होता येतं, पण मोठ्याचं आता मला लहान नाही होता येत. तेव्हा राधा अन्य भावानी शरण गेली. तेव्हा भगवान परमात्मा लहान झाले आणि दाराची कडी उघडून उलट राधाच आपल्या पतीवर एवढी रागावली. काय मुली एवढा दम निघत नाही, मोठ्याचं लेकरू मी कधी नाही की घरी आणलं, त्याला दही भात खाऊ घालत होते आणि एवढाही दम निघत नाही का तुम्हाला? खरं खोटं पाहण्यासाठी अनयामध्ये घरात प्रवेश करतो आणि बघतो तो काय, भगवंताचं सुंदर स्वरूप दही भात खात असताना पाहिल्याबरोबर त्याला सुद्धा समाधी लागली. एवढं भगवान परमात्म्याचं अप्रतिम सौंदर्य आहे. आणि सांगितलं, ज्या वेळेला तुला वेळ असेल त्या वेळेला तू याला घेऊन येत जा, दही भात खाऊन खात जा. देवभक्ताचा संवाद आहे, भगवंताचे अशा अनंत लीला आहे.
समुद्राची शाई, पृथ्वीचा कागद आणि प्रत्यक्ष सरस्वती माता जरी लिहायला बसल्या तरी न संपणाऱ्या खोड्या भगवंताच्या आहेत. आहे वारकरी संप्रदायातलं कीर्तन. आपला वेळ संपलेला आहे. म्हणून ज्या वेळेला यशोदा मातेच्या लक्षात आलं बाहेर खोड्या हाच करतो, घरात खोड्या हाच करतो, तेव्हा यशोदा मातेने त्यांना शाळेत घालायचं ठरवलं. आणि त्यावेळची शाळा म्हणजे गाई राखायची शाळा. विठ्ठला विठ्ठला भगवान परमात्म्याला खूप आनंद झालेला आहे, कारण हा अवतार सर्वांसाठी आहे. भगवंत आपल्या उद्या सगळ्या जाईन मी वना संग घेऊन वनाला. उद्या जाईन मी वना संग घेऊन वनाला. उद्या जाईन मी वना घेऊन वनाला. जाईन मी वना संग घेऊन वनाला. चरत असताना भगवत आपल्या सौंगड्या बरोबर खेळत असताना खांदी भारपोटी काय खेळायचं झाली आता वेळ म्हणत पाय चोरून या घरा नवनीत म्हणावे, तेव्हा ते संतच होते. देवालाच प्रश्न आहे, कानोबा तुझी घोंगडी चांगली आम्हास का दिली? अरे तू देणारा तूच आहेस आणि आमचं घरी तुझ्याशिवाय कोण आहे घरी? नावीत झाला देवाचा. सगळ्या शब्द एकत्रित केलेल्या आहेत. अधिकार परत सगळ्या भगवंतांना बसवलेले मध्यभागी भगवंत उभे आहेत. कमरेला वस्त्र ठेवलेलं आहे. डाव्या काठामध्ये मुरली आहे. वेताची काठी आहे. डाव्या हातामध्ये काल्याचा प्रसाद आहे. आणि हा काल्याचा प्रसादाचा आनंद भगवान परमात्मा भगवत भक्तांना भरवत आहे. हा काल्याचा प्रसादाचा आनंद भगवत भक्त देवांना भरवत आहेत. आणि देव भक्ताचा जो आनंद तो काला कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव भगवान गोपाल कृष्ण भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. काला कधी देवादेवामध्ये होत नसतो, काला कधी भक्तामध्ये होत नसतो, काला देव भक्तामध्ये होत असतो. काला कधी एका पदार्थामध्ये करता येत नाही. दोन भिन्न वस्तू एकत्रित आल्यानंतर काला तयार होत असतो. हा काला तीन प्रकारचा आहे. व्यापारिक काला आहे, कडकी सोडियाला मोठा आजीचा दही काला उघटा. दुसरा आहे भक्तिशास्त्राचा काला, हरिनामाचा सगळा प्रेमी मोहिला साधनी. आणि तिसरा आहे अध्यात्मशास्त्राचा काला, तुका म्हणे काला कोटी अभिद देखीला. आणि तिन्ही काल्याची आज आपल्या मानवी जीवाला गरज आहे. जगातल्या प्रत्येक माणसाला जर काल्याचा प्रसाद नाही प्राप्त झाला तर तुमची आमची अवस्था म्हणजे पाण्यातून मासा बाहेर काढल्यानंतर जशी अवस्था आहे तशी काल्याचा प्रसादाविना तुमची आमची अवस्था आहे. म्हणून ज्या काल्याच्या प्रसादाच्या प्राप्तीमध्ये प्राप्त झालेल्या मानवी जीवनाची परिपूर्ण अवस्था आहे, सार्थकता आहे. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलाचे. म्हणून ज्या काल्याच्या प्रसादाच्या प्राप्तीतून प्राप्त झालेल्या मानवी जीवनाची परिपूर्ण अवस्था सार्थक आहे, तो काल्याचा प्रसाद या जगतामध्ये संत सोडून कुठेच मिळत नाही. म्हणून तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ विशेषा लाभ संतासने. आणि म्हणून ज्या संतांच्या सत्संगातून हा काल्याचा प्रसाद तुम्हाला प्राप्त होतो त्या संतांचं मोठ्या गजरामध्ये भजन करू आणि सेवा समाप्त करू. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकारामेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. तेव्हा माझा विचार जर केला तर कुठली पात्रता योग्यता आवश्यकता नसताना झालेली वेडी वाक्य पुष्पांजलीची सेवा आज आपण ज्यांच्या दरबारामध्ये चोखोबाऱ्यांचा समादेव सोहळा करून आज आपण ज्यांच्या दरबारामध्ये आहोत त्यांच्या चरणी झाले मी सेवा समर्पित करतो. आपल्या सर्व भक्तांच्या चरणी झाले मी सेवा समर्पित करतो. आणि आपल्या सर्वांचे शुभाशीर्वाद घेऊन मी हनुमानजीकडे आणि चोखोबाऱ्याकडेच विनंती अशी करतो, आपलं जसं भौतिक वैभवामध्ये उतरत वाढ होत आहे तशी पारमार्थिक जीवनामध्ये सुद्धा आपले उतरत वाढ होत राहू आणि भौतिक आणि परमार्थाच्या प्रगतीतून जगाला समाधान लाभेल अशा भगवत नामचिंतनाच्या अशा महोत्सवाच्या साधना आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये चोखोबारे आपल्या सर्वांकडून करून घेऊन की ज्या उत्सवाच्या माध्यमाच्या द्वारे हा चोखोबाऱ्यांचा परमार्थाचा आशीर्वाद परिसरातील कुमारापासून वृद्धापर्यंत सर्वांना प्राप्त होत राहो. ज्या परमार्थाच्या आशीर्वादातून सर्वांना दीर्घ आयुष्य ते ऐश्वर्योक्त प्राप्त होऊन जीव दशेचा बांधून भक्ती प्रेमाची सुखाची अनुभूती
आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये प्राप्त व्हावी अशा बाळनाथ माऊली संस्थानच्या वतीने या उत्सवाला आपल्या सर्वांना मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांचे शुभ आशीर्वाद घेऊन मी माझे सेवेचे 2 शब्द समोर जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल आशिंखे लागे लागे